नमस्कार, मी श्रोते राहुल. 36 जिल्हे 72 बातम्या या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत करते. 36 जिल्ह्यातल्या महत्त्वाच्या घडामोडी पाहूया वेगवान. 1 रुपयात पीक विमा योजना सुरू राहणार की बंद होणार याचा निर्णय कॅबिनेटमध्ये होईल. योजनेत गैरव्यवहार झाल्याचं प्राथमिकदृष्ट्या निदर्शनास कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांची माहिती. बोगस अर्ज आणि गैरव्यवहारांमुळे वादग्रस्त ठरलेली 1 रुपयातील पीक विमा योजना बंद करा. कृषी आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील समितीची सरकारला शिफारस. राज्य सरकार कोणता निर्णय घेणार याकडे लक्ष. श्री तुळजाभवानीच्या मुख्य गाभाऱ्याच्या विस्तारावरून वाद. मुख्य गाभाऱ्याच्या विस्ताराला भोपे पुजारी मंडळाचा विरोध. गाभाऱ्यात छेडछाड होणार नसल्याचं पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचं आश्वासन. शक्तीपीठ महामार्गासाठी यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी एकवटले. लवकर कामाला सुरुवात करा, अन्यथा आंदोलनाचा इशारा. नाशिकच्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या वर्षभरात 1135 कोटी रुपयांची उलाढाल. 55,71,000 क्विंटल कांद्याची आवक. इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीतील कृषी प्रदर्शनाची तयारी अंतिम टप्प्यात. कृषी प्रदर्शनाचं माणिकराव कोकाटे आणि दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते होणार उद्घाटन. ठाण्याच्या शहापूरमध्ये आदिवासी विकास महामंडळाकडून भात खरेदीला पुन्हा सुरुवात. रखडलेली भात खरेदी पुन्हा सुरू झाल्यानं शेतकऱ्यांना दिलासा. हिंगोली जिल्ह्यात थंडीचा जोर वाढल्यानं गहू हरभऱ्याची पिकं बहरली. उत्पादनात वाढ होण्याची शक्यता. वाशिम जिल्ह्यात तूर पिकाच्या दरात मोठी घसरण. सध्या तुरीला 6,500 ते 7,500 हजारांचा दर. शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. वाशिम जिल्ह्यातील शेतकरी पीक कर्जाच्या प्रतीक्षेत. रब्बी हंगाम संपण्याच्या मार्गावर. केवळ 1,903 शेतकऱ्यांना पीक कर्जाचं वाटप. 12,214 शेतकऱ्यांना कर्जाची प्रतीक्षा. परभणीतील मराठवाडा कृषी विद्यापीठाचा कारभार 40% कर्मचाऱ्यांवर सुरू. कृषी विद्यापीठात 1600 पदे रिक्त. परभणीच्या येलदरी जलाशयातून पाण्याचा विसर्ग. रब्बी हंगामातील पिकांना पाणी देण्यासाठी पाण्याचा विसर्ग. 60,000 हेक्टरवरील पिकांना पाणी मिळणार. जळगावच्या 18 शिवारात अज्ञाताकडून शेती साहित्याचं नुकसान. विहिरीतील पंपाच्या चोरीच्या घटना. पोलिसांची गस्त वाढवण्याची शेतकऱ्यांची मागणी. अज्ञाताविरोधात पोलिसात गुन्हा दाखल. रत्नागिरीच्या लांजा तालुक्यातील कोट गावात गवा रेड्याचा वावर. आंबा आणि काजू बागायतदारांमध्ये भीती. वन विभागानं लक्ष घालण्याची ग्रामस्थांची मागणी. भोर तालुक्यातील दुर्गम डोंगरी भागात पाण्याच्या टाक्यांचं वाटप. 500 कुटुंबांना ॲडव्हान्टा एंटरप्राइजेस लिमिटेड कंपनीकडून टाक्यांचं वाटप. गोंदिया जिल्ह्यात आठवड्याभरापासून ढगाळ वातावरण. सर्दी खोकल्याच्या रुग्णसंख्येत वाढ. रुग्णालयांमध्ये तोबा गर्दी. ज्योतिबा डोंगरावरील प्रसादाच्या कुंद्यात ब्लेड. संबंधित दुकानदारावर कारवाई करण्याची मागणी. ज्योतिबा डोंगरावरील दुकानात भेसळयुक्त पेढे असल्याचाही आरोप. नांदेड शहरात गुन्हेगारीवर आळा बसवण्यासाठी पोलिसांकडून कोम्बिंग ऑपरेशन. कोम्बिंग ऑपरेशनमुळे गुन्हेगारांवर वचक बसवण्यासाठी मदत होणार. चंद्रपूरच्या सिंदेवाही तालुक्यातील पांगडी जंगलात वाघाचा मृत्यू. हे जंगल ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रात येतं. काही दिवसांपूर्वी दुसऱ्या वाघासोबत झालेल्या झुंजीत हा वाघ जखमी झाला होता. कोकण किनारपट्टीच्या सुरक्षेसाठी प्रशासनाचं महत्त्वाचं पाऊल. किनारपट्टीवर 24 तास ड्रोनची करडी नजर असणार. बुलढाण्यात उपप्रादेशिक परिवहन कार्यालयानं राबवलं रस्ता सुरक्षा अभियान. सडक सुरक्षा अभियान पाळण्याचं आवाहन. धाराशिवमध्ये तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या 1500 एकरावर 1,350 कोटींचा सोलार प्रकल्प उभारणार. देशातील 10 नामांकित कंपन्यांनी घेतला पुढाकार. आमदार राणा जगजितसिंह पाटील यांची माहिती. सोलार पंप योजना फक्त गाजर. शेतकरी कंगाल आणि कंपन्या मालामाल करण्याचं सरकारचं धोरण. ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील यांचा सरकारवर निशाणा. शिवेंद्रराजे भोसले यांना पालकमंत्री पद द्या, अन्यथा आंदोलन करणार. सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक संचालिका कांचन साळुंखे यांचा इशारा. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे विलेपार्ले उपविभाग प्रमुख जितेंद्र जनावळे यांनी घेतली आशिष शेलारांची सदिच्छा भेट. शेलारांची पालकमंत्रीपदी वर्णी लागल्याबद्दल जनावळे यांच्याकडून शुभेच्छा. वर्ध्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजपची तयारी सुरू. भाजपची 6 नगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या 52 जागांवर स्वतंत्रपणे लढण्याची तयारी. भाजपचे जिल्हाध्यक्ष सुनील गफाट यांची माहिती. जालन्याच्या मंठा नगर पंचायतीवर भाजपचा झेंडा. ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख आसाराम बोराडे यांना धक्का. भाजपच्या वंदना बोराडे यांची नगराध्यक्षपदी निवड. सोलापूर पालिकेची थकबाकी वसुलीसाठी अनोखी शक्कल. गड्डा यात्रेत लावले थकबाकीदारांच्या नावाचे फलक. थकबाकी न भरल्यास कडक कारवाई करण्याचा पालिकेचा इशारा.
अहिल्यानगरच्या शिर्डीत आंतरराष्ट्रीय सहकार परिषदेचं आयोजन. परिषदेत जवळपास 8 देशांसह 6 राज्यातील पतसंस्थांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार. छत्रपती संभाजीनगरच्या विमानतळ विस्तारासाठी 143 एकर जमिनीचं भूसंपादन केले जाणार. पहिला टप्पा म्हणून जिल्हा प्रशासनाला 67 कोटी रुपये प्राप्त. अमृतनोनी ऑर्थो प्लसचा मानवी क्लिनिकल चाचण्यांचा टप्पा यशस्वीरित्या पूर्ण. चाचणीतून ग्राहकांना उच्च गुणवत्तेसह प्रभावी उपाय प्रदान करण्यावर भर. संधिवातानं ग्रस्त असलेल्यांच्या वेदना व्यवस्थापनासाठी महत्त्वाचा टप्पा. लातूर जिल्ह्यातील उदगीरमध्ये बर्ड फ्लूची शक्यता लक्षात घेता 20 पोल्ट्री फार्ममधील सॅम्पल तपासणीसाठी कोंबड्यांचे 48 सॅम्पल प्रयोगशाळेकडे पाठवले. पोल्ट्री फार्म चालकांनाही सतर्कतेच्या सूचना. टीव्ही9च्या बातमीनंतर अहिल्यानगरच्या कोल्हारमधील लोणी संगमनेर मार्गावरील खड्डे बुजवण्याचं काम सुरू. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अपघातांचं प्रमाण वाढलं होतं. सोलापूरच्या करमाळ्यातील उंदरगावमध्ये ग्रामस्वच्छता सप्ताहाचं आयोजन. ग्रामपंचायतीनंही स्वच्छता मोहिमेत सहभाग नोंदवला. लातूर जिल्ह्यातील अनेक भागांमधून मोटरसायकल चोरणाऱ्या दोघांना अटक. स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई. दोन्ही आरोपींकडून 12 मोटरसायकली जप्त. भिवंडीतील वकील संघटनेकडून न्यायालय इमारत आणि परिसरात स्वच्छता मोहीम. स्वच्छता मोहिमेत शेकडो वकील सहभागी. कोल्हापूरच्या गडहिंग्लजमध्ये शासकीय योजनेतून उपचार करण्यासाठी 18,000ची लाच मागितल्याचा प्रकार. मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमधील डॉक्टरसह प्रशासकावर गुन्हा दाखल. जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आयकर विभागाकडून चौकशी. मेडिकल हबच्या TDTS कटिंग प्रकरणात चौकशी. नागपूरच्या मेडिकल रुग्णालय परिसरात दुचाकी चालकाकडून MD ड्रग्ज जप्त. आरोपीकडून 78,000चा मुद्देमाल जप्त. धाराशिवमध्ये किरकोळ कारणावरून मित्राकडून मित्रावर प्राणघातक हल्ला. तरुण गंभीर जखमी. उपचार सुरू. पुण्याच्या शिरूरमध्ये हत्येच्या प्रयत्नातील फरार आरोपीला 1 महिन्यानंतर अटक. शिरूर पोलिसांची कारवाई. पालघर जिल्ह्यात मागच्या वर्षभरात 35 हत्या, 28 हत्येचे प्रयत्न. गुन्ह्याच्या तपासात पालघर पोलिसांना 100% यश. पत्रकार परिषदेत पोलीस अधीक्षकांची माहिती. धाराशिव पालिकेच्या बनावट बिल घोटाळ्याप्रकरणी चौकशी समिती गठीत. आमदार सुरेश धस यांच्याकडून या संदर्भात पाठपुरावा. घोटाळ्याची सखोल चौकशी करण्याची सुरेश धस यांची मागणी. पालघरच्या डहाणू धुंदलवाडी मार्गावर भीषण अपघात. 2 भरधाव मोटरसायकलींची समोरासमोर धडक. अपघातात एकाचा मृत्यू. लातूर जिल्ह्यातील अनेक भागांमधून मोटरसायकल चोरणाऱ्या दोघांना अटक. स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई. दोन्ही आरोपींकडून 12 मोटरसायकली जप्त. बीडच्या घोडका राजुरीत 3 तरुणांना चिरडणाऱ्या एसटी चालकाचं निलंबन. पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. 2 दिवसापूर्वी एसटीनं पोलीस भरतीचा सराव करणाऱ्या तिघांना चिरडलं होतं. हातभट्टीवर कारवाईसाठी गेलेल्या एक्साईजच्या पोलिसांवर हल्ला. कोल्हापुरातील मोतीनगर इथली घटना. महिला उपनिरीक्षकासह 1 जवान जखमी. पोलिसांकडून 4 अटक. कल्याणमध्ये विशेष पोलीस पथकाची मोठी कारवाई. कॉलेज विद्यार्थ्यांना MD ड्रग्ज विक्री करणारा ताब्यात. मोठ्या प्रमाणात MD ड्रग्ज जप्त. अमरावतीच्या मेळघाटमध्ये वृद्ध महिलेची गावातून धिंड काढल्याची घटना. जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांनी वृद्ध महिलेच्या घरी दिली भेट. या प्रकरणातील 5 आरोपींना 22 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी. जळगावच्या रावेरमध्ये आदिवासी कोळी महासंघाकडून व्यसनमुक्ती कार्यक्रम. कार्यक्रमासाठी ग्रामस्थांची मोठी उपस्थिती. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी साताऱ्याच्या महेश कुंभारची निवड. 74 किलो गादी विभागातून फलटणमध्ये निवड. हिंगोलीतल्या सेनगाव तालुक्यात प्रसिद्ध कोळसा इथल्या खंडोबा महाराजांच्या यात्रेला सुरुवात. शेकडो वर्षांची परंपरा असलेली यात्रा महिनाभर चालणार. मराठवाड्यासह विदर्भातून मोठ्या प्रमाणात लोक दाखल. जळगावच्या साखळीत टाळ मृदंगाच्या गजरात निघाली शेगावकडे भव्य शोभायात्रा. ठिकठिकाणी ग्रामस्थांकडून पालखीचं पूजन. वाशिम जिल्ह्यात पाणलोट यात्रेच्या सरावाला सुरुवात. पाण्याचं महत्त्व आणि जलसंवर्धनाबाबत जनजागृतीसाठी यात्रेचं आयोजन. नाशिकच्या देवळालीतील तोफखाना शाळेत तोपची 2025 वार्षिक सरावाचं आयोजन. कार्यक्रमात तोफखान्याच्या शस्त्रास्त्रांचं आणि अग्निशक्तीचं प्रदर्शन. वाशिमच्या मंगरुळपीर तालुक्यातील तांदळीच्या अंगणवाडीत उत्साहात पालक मेळावा संपन्न. पालकांना विविध स्टॉलच्या माध्यमातून संगोपनाचं महत्त्व पटवून दिलं. चंद्रपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाकडून समन्स. भूसंपादनाच्या कारवाईवर समाधानकारक उत्तर सादर न केल्यानं समन्स कोर्टात हजर राहण्याचे निर्देश. जळगावच्या मुक्ताईनगर तहसील कार्यालयासमोर आदिवासी कोळी समाज बांधवांचा मोर्चा. प्रलंबित जात प्रमाणपत्राच्या मागणीसाठी मोर्चा. प्रशासन लक्ष देत नसल्याचा आरोप करत नागरिकांचा ठिय्या.
12 फेब्रुवारीपासून राज्यातील आरोग्य मित्र बेमुदत संपावर जाणार. वेतनवाढ आणि इतर मागण्या पूर्ण न झाल्यानं आरोग्य मित्रांचा संपाचा इशारा. चंद्रपूर जिल्ह्यात सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचं विविध मागण्यांसाठी धरणं आंदोलन. कोळसा खाण संघटनेअंतर्गत निवृत्त कर्मचारी प्रलंबित मागण्यांसाठी आक्रमक. प्रलंबित जात प्रमाणपत्राच्या मागणीसाठी मुक्ताईनगर तहसील कार्यालयासमोर आदिवासी कोळी बांधवांचा बिरहाड मोर्चा. आंदोलनस्थळी आमदार चंद्रकांत पाटील यांची भेट. मागणीकडे प्रशासन लक्ष देत नसल्यानं ठिय्या आंदोलन. पालघरच्या जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शासन आदेशानंतरही सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात दिरंगाई. जिल्ह्यातील 2077 शाळांपैकी केवळ 65 शाळांमध्ये सीसीटीव्ही. विद्यार्थ्यांची सुरक्षा बाऱ्यावर. महाबळेश्वरच्या मुख्य चौकात रानगव्याचा मुक्त संचार. रात्रीच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज चौकात रानगवा आढळला. अचानक रानगव्याचं दर्शन झाल्यानं अनेकांची तारांबळ. राज्यात चिकनगुनियाचा धोका वाढण्याची शक्यता. चिकनगुनियाचे 130 रुग्ण आढळल्याचं समोर. आरोग्य विभागाकडून राज्यभरात उपाययोजना राबवल्या जाणार. चिपळूणच्या परशुराम घाटाला लोखंडी जाळ्यांचं संरक्षण. पावसाळ्यापूर्वी काम करण्याचे प्रयत्न. 150 मीटर लांब आणि 15 मीटर उंचीची लोखंडी जाळी उभारली जाणार.